आणखी एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून नाशकात पोलीस संरक्षणात एबी फॉर्म्सचं वाटप होत आहे। नाशिकमध्ये राड्यानंतर पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। प्रचंड गर्दी या ठिकाणी कार्यकर्त्यांची दिसते। नाशकात पोलीस संरक्षणात त्यामुळे एबी फॉर्म्सचं वाटप केलं जात आहे। दरम्यान तिकीट नाकारल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती। त्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय सांगाल? या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे, मात्र तरी सुद्धा कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। गिरीश महाजन आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ज्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राडा करण्यात आला त्या ठिकाणी गिरीश महाजन जे आहेत ते आता दाखल झाल्याचं आपण या ठिकाणी बघतोय। गिरीश महाजनांची गाडी जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। खरं तर याच ठिकाणी काही वेळापूर्वी कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालण्यात आला होता। आज त्याच ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। स्वतः गिरीश महाजन हे देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे गिरीश महाजन या सगळ्या संदर्भात नेमकं काय भाऊ एक मिनिट गिरीश महाजन जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांनी मगाशी ज्या ठिकाणी गोंधळ घातला होता, राडा केला होता, त्याच ठिकाणी गिरीश महाजन जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत। खरं तर निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट नाकारल्यामुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला होता, मात्र याच ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आता वाढवण्यात आलेला आहे। आता आपण बघतोय की गिरीश महाजन हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता या ठिकाणी गिरीश महाजन दाखल झालेले आहेत। शेवटचे काही मिनिटं राहिले आहेत आणि त्यामुळे मी आता कोणाशीही बोलणार नाही असं गिरीश महाजन म्हणालेले आहेत। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये गिरीश महाजन यांनी या ठिकाणी दाखल होऊन सगळा आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त आपण या ठिकाणी बघू शकतोय। कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झालेले आहेत। निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप आहे। अनेक जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष भाजपत काम करत होते त्यांना या ठिकाणी तिकीट नाकारण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे काही वेळापूर्वी कार्यकर्त्यांनी थेट या ठिकाणचा जो फार्म हाऊस आहे तिथल्या दरवाजावर लाथा मारल्या, तो दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आणि आतमध्ये घुसून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केल्या। पैशांचा व्यवहार झाल्याचा आरोप देखील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। आमदार सीमा हिरे यांच्या काही निकटवर्तीयांना देखील तिकीट नाकारल्यामुळे आमदार सीमा हिरे या देखील या ठिकाणी आक्रमक झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन आता या फार्म हाऊसवर दाखल झालेले आहेत। खरं तर कार्यकर्त्यांच्या अत्यंत तीव्र भावना आहेत। वर्षानुवर्ष जे कार्यकर्ते या ठिकाणी पक्षाचं काम करतायत, पक्षासाठी एकनिष्ठ राहिलेले आहेत, त्या कार्यकर्त्यांना ऐन वेळेला तिकीट नाकारण्यात आलेले आहेत आणि आयत्या वेळेला पक्षामध्ये जे कार्यकर्ते बाहेरून आलेले आहेत त्यांना या ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठांनी तिकीट दिल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत। काही भाजपच्या ज्येष्ठ आणि जुन्या कार्यकर्त्यांनी थेट पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप देखील या ठिकाणी पदाधिकाऱ्यांवर केलेला आहे आणि त्याच्यामुळे गोंधळाचं वातावरण जे आहे ते भाजपमध्ये या ठिकाणी बघायला मिळतंय। 122 जागांवर भाजप निवडणूक लढतीये, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजप निवडणूक लढत असताना सुद्धा अनेक ठिकाणी निष्ठावान कार्यकर्त्यांचे तिकीट कापण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष जो आहे तो थेट गिरीश महाजन यांच्यावरच आहे। कुठल्याही प्रकारे आम्हाला विश्वासात न घेता या ठिकाणी तिकीट वाटल्याचा आरोप जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आमदार सीमा हिरे या देखील काही वेळापूर्वी इथे आलेल्या होत्या। सीमा हिरे यांचे निकटवर्ती असलेले काही पदाधिकारी आहेत, त्यांना देखील या ठिकाणी खरं तर तिकीट मिळणार होते, मात्र त्यांना देखील चंदनजी या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।